सो नेक्स्ट आहे टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट बाय टाइम होरिझन. म्हणजे इन्व्हेस्टमेंटचे काही टाइप्स आहेत. तर ते इन्व्हेस्टमेंटचे टाइप्स कशा प्रकारे काम करतात बाय द टाइम ऑफ होरिझन मध्ये. इन्व्हेस्टमेंट कॅन बी डिवायडेड इंटू शॉर्ट टर्म, मीडियम टर्म अँड लॉंग टर्म बेस्ड ऑन हाऊ लॉंग यू प्लॅन टू कीप युअर मनी इन्व्हेस्टेड. म्हणजे एखादं इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला किती वर्षापर्यंत इन्व्हेस्ट करायचं असेल, 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, त्यानुसार इन्व्हेस्टमेंटचे टाईप जे आहेत ते डिवाइड केलेले आहेत. तर कोणकोणते टाईप्स आहेत इन्व्हेस्टमेंटचे? टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट शॉर्ट टर्म, मीडियम टर्म आणि लॉंग टर्म बेस्ड ऑन टाइम ओरिझन, राईट. सो आता शॉर्ट टर्म मध्ये पाहू. तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट बेसिकली किती वर्षापर्यंत असते? 0 to 3 इयर्स, राईट. याला आपण काय म्हणतो? 0 to 3 इयर्स. 0 to 3 इयर्स मध्ये काय काय येऊ शकतं? जे तुमचे लाईफ गोल आहे, जसं एखाद्याला बाईक घ्यायची असेल, कोणाला मोबाईल फोन घ्यायचा असेल, कोणाला लॅपटॉप घ्यायचा असेल 2-3 वर्षात, राईट. कोणाला एखादं म्हणजे त्याचं गोल असेल किंवा कुठं फिरायला जायचं असेल की 2 वर्षात मी एवढे पैसे जमा करून मला कुठेतरी लॉंग ट्रिपसाठी जायचं असेल, तर दॅट इज म्हणजे त्या ज्या गोष्टी आहेत ते कुठे मोडतात? शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे शॉर्ट टर्म गोलमध्ये. त्याला आपण शॉर्ट टर्म गोल पण म्हणू शकतो, राईट. तर शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये पर्पज काय असतो? जसं एमर्जन्सी फंड असेल की 2 ते 3 महिन्याचा, 2 ते 3 वर्ष, 1 ते 3 वर्षाचं मला एमर्जन्सी फंड क्रिएट करायचं असेल, त्याच्यासाठी आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकतो. व्हॅकेशन असेल, बाईंग अ लॅपटॉप और बाईक, सेव्हिंग फॉर कॉलेज फीज, एखादी कॉलेज फीज भरायची असेल त्याच्यासाठी आपण सेव्हिंग करू शकतो. तर त्याच्यासाठी जे बेस्ट आहे. One minute. ओके. तर त्याच्यासाठी आपण कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो? सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स डिपॉझिट आहे, रिकरिंग डिपॉझिट आहे, आरडी, एफडी किंवा सेव्हिंग अकाउंटमध्ये. सेव्हिंग अकाउंटमध्ये व्हेरी लो एक्सपेक्टेशन जे असतात, एक्सपेक्टेड रिटर्न्स त्याच्यामध्ये 2 ते 3% पर्यंत भेटतात. फिक्स डिपॉझिट जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला लो इन्व्हेस्टमेंट, सॉरी, रिस्क जी आहे ती लो असते. फिक्स डिपॉझिटमध्ये अराउंड 6 to 7% आपल्याला रिटर्न भेटतो. त्याच्यानंतर रिकरिंग डिपॉझिट आहे. रिकरिंग डिपॉझिटमध्ये आपल्याला ॲज अ लो त्याची रिस्क असते, पण एक्सपेक्टेड रिटर्न जे आहे ते सेम एफ डी सारखे असतात, 7 to 8%, राईट. जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर राहुल वॉन्ट्स टू बाय लॅपटॉप वर्थ रुपये 60,000 इन 2 इयर्स. 2,000 म्हणजे 2 वर्षापर्यंत त्याला एक 60,000चा लॅपटॉप घ्यायचा आहे. तर तो ही इन्व्हेस्टेड 2,500 एव्हरी मंथ इन आर डी और एफ डी, राईट. तर त्यांनी जर 2,500 रुपये जर आर डी किंवा एफ डी मध्ये इन्व्हेस्ट केले, त्याला रिटर्न किती भेटतोय? 6 to 7% अराउंड आर डीचा. तर कॅल्क्युलेट करा प्रत्येकाने. 2,500 × 12 एका वर्षाचे किती झाले? येस, करा क्विक कॅल्क्युलेशन. किती झाले? 30,000. येस, किती झाले वर्षाचे? येस, क्विक. 2,500 × 12. येस, सांगा कोणीतरी. कॅल्क्युलेट करताय ना? येस, अनम्यूट युअर सेल्फ. किती होतात एका वर्षाचे 2,500? 30,000 सर. 30,000, राईट. 2 वर्षात किती झाले? 60,000. 60,000, राईट. सो एक्झाम्पल वरून काय कळलं आपल्याला की आपले जे पर्टिक्युलर गोल आहे, तर ते गोल आपल्याला पहिले डिसाइडेड करायचे की मला 2-3 वर्षात काय घ्यायचंय, काय अचिव्हमेंट करायचंय. तर त्याच्यानुसार आपली इन्व्हेस्टमेंट आपण ठेवू शकतो. त्याच्यावरती तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट पण भेटेल, राईट. किती रेट ऑफ इंटरेस्ट भेटणार आहे? 6 to 7%. तर ते जर कॅल्क्युलेट केले आपण तर 30,000 वर 6%ने किती होतात? यस, कॅल्क्युलेट करा. 30,000 वर 6%.
यस क्विक. किती होतात 30,000 वर 6%? सर 1800. यस किती होतात? 1800. आय थिंक सो. 1800. राईट. तर 2 वर्षात त्याला किती भेटेल? 1800. 3600. राईट. 3,600 रुपये त्याला हा, थर्टी दोन सिक्स हंड्रेड वर्षापर्यंत भेटतील. म्हणजे त्याला 3,600चा फायदा झाला. राईट. त्याच्यामुळे आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे? बेस ऑन अवर रिस्क ॲपेटाईट. येस. सो नेक्स्ट आहे मीडियम टर्म इन्व्हेस्टिंग 3 to 7 year. ओके. सो मीडियम टर्म मध्ये येते. मीडियम टर्म 3 to 7 years आपण त्याला मीडियम टर्म म्हणतो. मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंटचा जो ड्युरेशन असतो 3 to 7 years पर्यंत असतो. याचा पर्पज काय असू शकतो? बाईंग अ कार, हायर एज्युकेशन, स्टार्टिंग अ बिझनेस, डाऊन पेमेंट फॉर अ हाऊस. म्हणजे एखादा जर हाऊस घ्यायचा असेल तर तुम्ही त्याचं डाऊन पेमेंट करू शकतात. राईट. सो इन्व्हेस्टमेंट टाईप कोणकोणते आहेत? हायब्रिड म्युच्युअल फंड आहे. आता हे सध्या मी म्युच्युअल फंडचं सांगत आहे की याच्यामध्ये म्युच्युअल फंडमध्ये हायब्रिड म्युच्युअल फंड आहे, डेप म्युच्युअल फंड आहे, गोल्ड ETF आहे. तुम्ही गोल्डमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करू शकता. याची रिस्क काय असते? मॉडरेट असते, म्हणजे मीडियम असते. आणि एक्सपेक्टेड रिटर्न जे आहेत ते अराउंड तुम्हाला 8 to 10% पर्यंत भेटतात. राईट. सो आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर प्रिया वॉन्ट्स 10 लाख फॉर MBA आफ्टर 5 years. तिला काय करायचं आहे की 5 वर्षानंतर तिला 10 लाख रुपये लागणार आहे तिच्या MBAच्या ऍडमिशनसाठी. तशी इन्व्हेस्ट 10,000 मंथली थ्रू SIP इन हायब्रिड म्युच्युअल फंड. हायब्रिड म्युच्युअल फंडला जो रेट ऑफ एक्सपेक्टेड रिटर्न असतो तो अराउंड 8 ते 10% पर्यंत भेटतो. राईट. तर 10,000 जर मंथली इन्व्हेस्ट केले तर वर्षाला किती झाले? 1,20,000. 1,20,000 इंटू 5, 5 वर्षासाठी किती झाले? 6 lakh. 6 lakhs. राईट. आता 6 lakhsवर आपल्याला काय करायचंय? 1,20,000वर आपल्याला इंटरेस्ट किती भेटणार आहे? पहिले 1,20,000 इंटरेस्ट कॅल्क्युलेट करा, अराउंड 8%. 1,20,000वर आपल्याला 8% कॅल्क्युलेट करायचे. Sir, eight, येस. 8 na? 1,20,000 8%. येस. $9,600. 9,600. राईट. 600. सो एका वर्षाला 9,600 म्हणजे 1,29,000. आपण 1,30,000 पकडू. सो वर्षाला किती होत आहेत? 1,30,000. तर 1,30,000वर इंटू 5 करा. किती होत आहे? हे एका वर्षाचं झालं 1,30,000. 1,30,000 नंतर सेकंड इयरला किती होईल ते? 1,30,000 जर आपण पुन्हा नेक्स्ट इयरला किती होतील? सेकंड इयरला 2,60,000. 2,60,000 वर आपल्याला 8% काढायचे. किती झाले? 2,60,000 वर 8% काढा. येस किती होत आहे? 2,60,000 वर 8%. 12,800. 12,800. 800. ओके.
12,800 आपण 2060 70 म्हणजे 2000 अराउंड 78 पकडू. सॉरी 73 राईट. 2 वर्षात किती झाले ते 2,73,000 पर्यंत. तर हे जे आहे हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंगमुळे हे काय होईल, दरवर्षी हे वाढत जाईल. आणि डेफिनेटली 5 वर्षात जे ते 10 लाखाचं जे अमाऊंट आहे ते अचिव्हेबल होईल. तुम्हाला समजलं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग कसं काम करते या एक्झाम्पल वरून. पहिले आपण काय केलं की 10,000 मंथली किती झाले, 1,20,000. 1,20,000 आपल्याला किती पर्सेंट भेटणार, 8%. 8% किती झाले, अराउंड 1,30,000 पर्यंत. तर 1,30,000 नेक्स्ट इयर जेव्हा येईल तेव्हा 1,30,000वर आपल्याला 8% भेटतील. पण ती अमाऊंट किती होईल नेक्स्ट इयरला, ती डबल होईल राईट. त्याच्यावर पुन्हा 8% आपल्याला भेटेल, जी अमाऊंट पूर्ण आलेली. तर ती अशी अमाऊंट पॉवर ऑफ कंपाऊंडिंग मध्ये वाढत जाते. येस, इथपर्यंत क्लिअर आहे. येस. नेक्स्ट आहे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट 7+ इयर्स. देर इज नो लिमिट फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. म्हणजे 7+ नंतरचे जे पण इन्व्हेस्टमेंट असेल 7+ इयर, 8 इयर, 10 इयर, 15, 20 इयर्स, तर दॅट इज कॉल्ड ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. तर याच्यामध्ये आपला पर्पज काय असतो, फायनान्शियल फ्रीडम. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये जो फायनान्शियल फ्रीडम अचीव करू शकतो. रिटायरमेंटसाठी तुमचं रिटायरमेंट, नंतर वेल्थ क्रिएशन, तुमचं वेल्थ फायनान्शियली तुम्ही स्ट्रॉंग बनण्यासाठी. त्याच्यानंतर तुमची मुलं असतील तर चाइल्ड एज्युकेशनसाठी राईट. ड्रीम होम, म्हणजे तुम्हाला जर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर जर तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर याचं इन्व्हेस्टमेंट टाईप कोणतं आहे, इक्विटी म्युच्युअल फंड आहे, स्टॉक आहे, इंडेक्स फंड आहे. तर याचं रिस्क पॅरामीटर किती असतं, इक्विटी म्युच्युअल फंड आहे त्याचं मॉडरेट हाय असतो, स्टॉकचं जे हाय असतो, रिस्क जो आहे तो हाय असतो, आणि इंडेक्स फंडचा जो मॉडरेट असतो. तर याच्यामध्ये जो एक्सपेक्टेड आपल्याला रिटर्न जो भेटतो तो अराउंड 12 to 14 पर्यंत आपल्याला भेटतो राईट. 12% to 14% पर्यंत आपल्याला याच्यावर रेट ऑफ इंटरेस्ट भेटतो. तर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आम्ही स्टार्ट इन्व्हेस्टिंग 5,000 पर मंथ ॲज अ एज ऑफ 25. And at the age of 55, through compounding, he may accumulate several crores. राईट. हा जे एक्झाम्पल आहे हे आपण लाईव्ह मध्ये तुम्हाला दाखवेल की 5,000 मंथली जर तुम्ही 25,000 जर इन्व्हेस्टमेंट केले तर 25 वर्षापर्यंत किती कॉर्पस तुमचा जनरेट होऊ शकतो विथ द हेल्प ऑफ पॉवर ऑफ कंपाऊंडिंग राईट. तो सगळ्यांना समजलं टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट कोणकोणत्या असतात, कशा प्रकारे आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. येस, डेफिनेटली. सो आता तुमचं जे गोल आहे ते कसं असणार आहे, बेस ऑन इयर, बेस ऑन टाईप, लाईक शॉर्ट टर्म आहे, मिड टर्म आहे, लॉंग टर्म आहे राईट. तुम्हाला जे पण अचिव्हमेंट करायचं असेल ते तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या टाईपनुसार असेल राईट. समजलं. ओके, ग्रेट. सो नेक्स्ट आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. सो हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग तुम्हाला समजायला पाहिजे की कंपाऊंडिंग कसं वर्क करते. What is compounding? Compounding is the process where your money earns returns and those returns start earning additional returns. म्हणजे याच्यामध्ये काय असते की तुमचा जो पैसा तुम्ही इन्व्हेस्ट करताय तो तर पैसा रिटर्न अर्न करतोय, म्हणजे त्याच्यातून तर तुम्हाला रिटर्न भेटतातच आहे, पण ते जे रिटर्न भेटलेले आहे त्याच्यावर ऍडिशनल तुम्हाला काहीतरी रिटर्न अजून भेटते राईट. सिंपल भाषेमध्ये समजायचं झालं तर तुम्ही 1,000 रुपये जर इन्व्हेस्ट केले, 1,000 रुपयावर तुम्हाला जर 8% भेटले तर किती होता, 80 रुपये राईट. 80 रुपयावर अजून तुम्हाला काहीतरी अजून रिटर्न भेटते, तर दॅट इज कॉल्ड एज ऍडिशनल रिटर्न. म्हणजे ऍडिशनल रिटर्न ऑन रिटर्न, म्हणजे जो तुम्हाला रिटर्न भेटलाय त्याच्यावर पण तुम्हाला अजून त्याच्यात ऍडिशनल रिटर्न भेटते. दॅट इज कॉल्ड एज पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. म्हणजे कंपाऊंडिंग म्हणजे काय, कंपाऊंडिंग इज इक्वल टू रिटर्न्स ऑन रिटर्न. म्हणजे ऑलरेडी तुम्हाला जे रिटर्न्स भेटले त्याच्यावरती तुम्हाला अजून रिटर्न्स भेटते. दिस इज वाय अल्बर्ट आइन्स्टाईन इज ऑफन क्रेडिटेड विथ कॉलिंग कंपाऊंडिंग द 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे हा जो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे याला आपण काय म्हणतो, 8 वंडर ऑफ द वर्ल्ड. म्हणजे हा जो आहे हा 8वा अजूबा आहे आपल्या जगामधला राईट. हे फॉर्म्युला काय आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग करण्यासाठी, फॉर्म्युला ऑफ कंपाऊंडिंग इंटरेस्ट, एफ व्ही म्हणजे काय, फ्युचर व्हॅल्यू इज इक्वल टू
पीव्ही म्हणजे काय, प्रेझेंट व्हॅल्यू, सध्याची इनिशियल इन्व्हेस्टमेंट जी आहे की सध्याची जी अमाऊंट आहे, ब्रॅकेटमध्ये 1 + आर काय, रेट ऑफ रिटर्न, म्हणजे 8% असेल, 12% असेल, 15% असेल, आणि एन म्हणजे काय, नंबर ऑफ इयर्स, राईट. तर आता तुम्ही मला सांगा की मी आता फ्युचर व्हॅल्यू मला काढायची, मी आता 5,000 रुपये इन्व्हेस्ट केलेले 25 वर्षासाठी, आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10%. तर किती अमाऊंट होणार आहे फ्युचर व्हॅल्यू 25 वर्षानंतर? यस, कॅल्क्युलेट एव्हरीवन. समजलं का? पुन्हा पुन्हा रिपीट करू? मला फ्युचर व्हॅल्यू काढायची आहे, माझी इन्व्हेस्टमेंट जी आहे, प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती 5,000 रुपये आहे. प्रेझेंट व्हॅल्यू जी आहे ती 5,000 रुपये आहे, आणि माझं रेट ऑफ रिटर्न जे आहे ते किती आहे? 10%, आणि नंबर ऑफ इयर्स 25. येस, कॅल्क्युलेट एव्हरीवन, आणि कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. येस, आपल्याला फ्युचर व्हॅल्यू काढायची आहे. प्रेझेंट व्हॅल्यू 5,000, ब्रॅकेटमध्ये 1 + आर, रेट ऑफ रिटर्न. आर आपला जो आहे रेट ऑफ रिटर्न आहे, आणि त्याच्यानंतर इंटू नंबर ऑफ इयर्स. पीव्ही इंटू येते, हा आपल्याला इंटू करायचं आहे. पीव्ही इंटू 1 + आर, ब्रॅकेटमध्ये इंटू एन. जस्ट कोणाचं आलंय रिझल्ट? कॅल्क्युलेशन आलंय कोणाचं? जो सगळ्यात पहिले आन्सर देईल त्याला माझ्याकडून एक गिफ्ट भेटेल. Sir, 13,750. 13,000? 13,000 कसं येईल? 25 इयर्स आहे. यस, सगळे मॅथ मध्ये कच्चे दिसताय वाटते. सर, जे तुम्ही नंबर ऑफ इयर्स सांगितले किती म्हटलं? 25. 5 years. 25. 25. यस, कम ऑन, एवढा टाइम नाही लागायला पाहिजे. टेन पर्सेंट. अराउंड ही जी फ्युचर व्हॅल्यू येईल, अराउंड 16 to 20 लाख पर्यंत. येस. ओके, मी तुम्हाला फॉर्म्युला कसा काढायचा ते नंतर सांगेल. ऍक्च्युली तुमच्या कॅल्सीवरती तो नाही येणार, कारण की पॉवर ऑफ एन मध्ये तो असतो 25 इयर्स. तुम्हाला पहिले 1 इयरचं काढावं लागेल, कारण 1 इयर मध्ये पण तुम्हाला 1+ ऍडिशनल ऍड करावं लागतं, राईट. येस, हे समजलं पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. कॅल्क्युलेशन मी तुम्हाला सांगतो एक्सेल शीटवरती तो कसा काढता येईल, राईट.